आता आपण श्रीमद भगवद्गीतेच्या अध्याय नंबर 16 आणि 17 वरती येऊया पुन्हा. आता इथून आपल्याला 3 पुरुषांचं ज्ञान होईल, 3 प्रभूंचं, आणि जे परमेश्वराने 600 वर्षांपूर्वी स्वतः येऊन सांगितलं होतं. अक्षर पुरुष एक पेड़ है, सरपुरुष बाकी डारे, तीनों देवा शाखा है, ये पाते रूप संसार. आता तो परमक्षर पुरुष कोण आहे? तो मूळ आहे, जड आहे. जो उरलेला भाग आहे तो ग्रहित आहे. कारण ही श्रीमद भगवद्गीता पवित्र 4ही वेदांचं एक संक्षिप्त कोड वर्डामध्ये ज्ञान आहे. तर म्हणून सांगितलं की तत्वदर्शी संत या कोड वर्डला समजू शकतात. आता पाहूया गीता अध्याय नंबर 15. आपण इथे 16 वर येतोय. द्वौ इमौ पुरुषौ लोके क्षर च अक्षर एव च क्षर सर्वाणि भूतानि कूटस्थ अक्षर उच्यते. याचा अर्थ असा आहे की या लोकामध्ये जो सुप्रसिद्ध मानला जातो, द्वौ म्हणजे 2, पुरुषौ म्हणजे पुरुष, 2 भगवान आहेत, क्षरपुरुष आणि अक्षरपुरुष. जीवात्मा सगळ्यांचा अविनाशी आहे. स्थूल शरीर आणि क्षरपुरुष आणि त्यांच्या अंतर्गत प्राणीही नाशवान आहेत. हे पहा, ह्या संसारामध्ये क्षर म्हणजे नाशवान, अक्षर म्हणजे अविनाशी सुद्धा हे 2 प्रकारचे पुरुष आहेत, 2 प्रकारचे भगवान आहेत, प्रभू आहेत. यांना तर कख ज्ञान सुद्धा नव्हतं. जिथे यांना काही समजलं नाही त्यांनी पुरुष लिहिलं. पुरुष कोण असतो? तर संपूर्ण प्राण्यांची शरीरं नाशवान आहेत आणि जीवात्मा अविनाशी समजला जातो. आता इथे सांगितले 17व्या श्लोकात की उत्तम पुरुष तू अन्य है. उत्तम पुरुष तू अन्य परमात्मा इति उदाहरत य लोकत्रयम आविश्य बिभर्ती अव्यय ईश्वर. उत्तम पुरुष म्हणजे तो श्रेष्ठ भगवान, वास्तवात श्रेष्ठ परमात्मा, तो अन्यही है, तर वेगळाच आहे या दोघांपेक्षाही. ह्या दोघांपेक्षाही तो वेगळा आहे. ह्या क्षरपुरुषापेक्षा आणि अक्षरपुरुषापेक्षाही, ह्या दोन्ही पुरुषांपेक्षा तो कोणी वेगळा आहे. आणि तोच या तिन्ही लोकात प्रवेश करून सर्वांचं धारण पोषण करतो, अविनाशी परमेश्वर परमात्मा. अशा प्रकारे म्हटलं गेलं आहे. आता पुण्यात्म्यांनो, परमेश्वराने 600 वर्षांपूर्वी सांगितलं होतं, अक्षर पुरुष एक पेड़ है, त्याला निरंजन म्हणा, क्षरपुरुष म्हणा, सरपुरुष वाकी डार और तीनों देवा शाखा है, ये पात्र रूप संसार. हा जो उत्तम पुरुष तर अन्य आहे, तो कोण आहे? तो परमअक्षर ब्रह्म आहे. आणि तो 3ही लोकात प्रवेश करून सर्वांचं धारण पोषण करतो, कारण त्या संपूर्ण वृक्षाला मुळांपासूनच आहार प्राप्त होतो. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.